आज आपल्या बरोबर आहेत ऑल मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स फेडरेशनचे अध्यक्ष BK पवार सर. सर, इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार सर, आपण आपले सेवा कार्य आणि पोलीस सेवेतील प्रवास याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगू शकाल का? मी पोलीस दलामध्ये 4/1/82 रोजी पोलीस शिपाई पदावर भरती झालो आणि पोलीस दलातल्या ट्रेनिंग असलेल्या कराटे रिक्षात माझी निवड झाली आणि त्याच्यानंतर मी सतत माझी चांगली कामगिरी बघून आम्हाला काही लोकांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं. त्यामध्ये प्रकाश वाघ असेल, फाजगे सर असतील, अशी मोठी टीम होती आमची. आणि त्याच्यानंतर मी सतत बाहेर जाऊन प्रशिक्षण परदेशात वगैरे मी 29 वेळा परदेशात गेलोय. उच्च प्रशिक्षण घेऊन खास कॅप्सूल तयार करून महाराष्ट्र पोलीस दलासाठी तो तयार करून मी देत होतो. मी 31 मे 2020 रोजी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्त झाल्यानंतर मी तसं न थांबता समाजासाठी, महाराष्ट्र पोलीस दलासाठी आणि जे महिलांच्यावर, लहान मुलींच्यावर सुद्धा आता बलात्कार होतात किंवा त्यांना किडनॅपिंग केलं जातं, त्यावर खास उपाय म्हणून आम्ही एक कॅप्सूल तयार केला. आमची टीम आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून आम्ही राज्यभर ते प्रशिक्षण देतोय. आणि मला आनंद वाटतो की प्रत्येक आमची जिल्ह्यामध्ये टीम आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलात शिकवायला आम्ही सुरुवात केलेली आहे. विभागीय आयुक्त पुणे यांनी आमची ट्रेनिंगची पद्धत पाहून 5 जिल्ह्यासाठी आम्हाला परवानगी दिलेली आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, शासकीय कार्यालय आणि तसं आमचं काम सुरू आहे. तुमचा प्रश्न असा आहे की शाळा कॉलेजमधील मुली आहेत त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण का महत्त्वाचे आणि का गरजेचे आहे? सध्या जर पाहिलं तर दिवसेंदिवस ज्या घटना घडत आहेत, मोबाईल माध्यम असतील किंवा इतर काही माध्यम असतील आणि समाजातली बदललेली मानसिकता, तर ही जर लक्षात घेतली तर शाळा कॉलेजमधल्या मुलींना ही मिळणं गरजेचं आहे. कारण तेच वय असतंय, स्वतःचे निर्णय घ्यायला चुकतात आणि म्हणून खास तिथून जर त्यांना ते मिळालं तर ती सक्षम स्त्री पुढं तिच्या घरच्या कुटुंबाला सुद्धा त्याचा उपयोग होईल. आणि चुकीचं जे काय होतं ते होऊ नये हे जर पाहिलं तर स्त्रिया जर सक्षम झाल्या तर ते कुटुंब सक्षम होतं, समाज सक्षम होतो, असं आमची धारणा. आता पुढचा असा प्रश्न आहे की ग्रामीण भागातील महिला या पाठीमागेच आहेत, म्हणजे शिक्षण दृष्ट्या वगैरे असं. मग त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांसाठी पोहोचण्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे? माननीय विभागीय आयुक्त पुणे म्हणजे 5 जिल्हे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे यांच्यासाठी हा खास ग्रामीण भागासाठी पोर्शन तयार केलेला आहे आणि आता आमचं ते सुरूही झालेलं आहे. खास करून खेड्यापाड्यात आम्ही जाणार आहोत, ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ते ट्रेनिंग देणार आहोत, तालुका पंचायतमध्ये देणार आहोत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, तिथे सर्व आपला तो सँक्शन झालेला भाग जो आहे तो आम्ही लवकरच सुरू करतो. पुढील काळात आपल्या संस्थेच्या काय योजना आहेत नवीन? जी समाजातील काही व्यक्तींची बदललेली मानसिकता लक्षात घेतात, त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे कोणावरही केव्हाही कसे हल्ले होतात, तर हे आपण गप बसण्यापेक्षा आमच्या फेडरेशन असा निर्णय घेतलाय. सरकारच्या तर त्याच्या माध्यमातून काम चालूच आहे. विविध योजना राबवते, स्वसंरक्षण मिळवण्यासाठी राबवते. पण आम्ही सुद्धा सरकारचाच एक भाग म्हणून, मी एक सेवानिवृत्त अधिकारी या नात्याने सरकारसोबत किंवा सरकारचंही काम करण्याची माझी जबाबदारी आहे असं मी समजून ते काम मी पुढे सतत चालू ठेवणार आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की आताचे जे तरुण आहेत, युवक युवती, यांच्यासाठी तुमचा काय प्रेरणादायी संदेश असेल? महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण एक जर भागाचा अभ्यास केला आपण तर समाजात आता घटस्फोट होत आहेत, त्याचं प्रमाण वाढले दिवसेंदिवस. तर लग्नाच्या अगोदर किंवा आपला लाईफ पार्टनर निवड करताना काय काळजी घ्यावी असा मी खास त्याचा प्रोग्राम तयार केलेला आहे आणि आपल्याकडे ही पद्धत व्हायला पाहिजे. म्हणजे लाईफ पार्टनर आपल्याला शोधताना किंवा त्याच्याशी निवड करताना आपली कर्तव्य काय आहेत, आपण काय करायला पाहिजे, काय करायला नको, आणि ही जर मनाव व्यवस्थित जुळली तर ते चांगलं कसं राहता येईल असं एक आम्ही कॅप्सूल तयार केलेलं आहे. आणि गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लोक बाजूला करायचा किंवा सक्षम करायचा आमचा खास प्रयत्न आहे. धन्यवाद सर. आपण दिलेला संदेश निश्चितच युवक व युवती, तरुण पिढीसाठी खरंच प्रेरणादायी आहे. तुमच्या अशा कार्यासाठी इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल
सदैव आपल्या पाठीशी आहे. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.